नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांची चॅनलवर स्वागत आहे। आज आपण एका अनोख्या आणि प्रेरणादायक आर्थिक विषयावर चर्चा करणार आहोत, ज्यामुळे तुमच्या आयुष्यात नक्कीच आर्थिक सकारात्मक बदल घडू शकतात। सुरुवात करूया आजच्या महत्त्वाच्या विषयाला। मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का की शेअर बाजाराच्या गुप्त रहस्यांचा उलगडा केल्यास तुम्ही अल्प काळात धनवृद्धी साध्य करू शकता। पण यासाठी केवळ माहिती असून उपयोग नाही, तर योग्य दृष्टिकोन, अभ्यास आणि गुंतवणुकीचे कौशल्य महत्त्वाचे आहे। आजच्या खास व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत इक्विटी शेअर्स आणि IPOचे गुप्त रहस्य, जे तुमच्या आर्थिक भविष्याला एक नवा आकार देऊ शकतात। अरविंद परांजपे यांच्या धनवृद्धीसाठी म्युच्युअल फंड या ग्रंथाच्या संदर्भाने प्रकरण 10व्या मधील पृष्ठ क्रमांक 67 ते 72 पर्यंतच्या माहितीवर आधारित विश्लेषण आपण येथे मांडणार आहोत। तर मग जाणून घ्या शेअर बाजारातील प्रमुख घटक जसे की डेट, इक्विटी, वार्षिक वाढ, परतावा, चंचलता, IPO प्रक्रिया आणि भारतीय अर्थव्यवस्थेच्या अनिश्चिततेतही नफा कसा मिळवायचा याचे गुपित। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण यात सामावलेले आहेत तुमच्या यशस्वी गुंतवणुकीचे अनमोल सूत्र। मित्रांनो, आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। सुरुवात करूया लेखकांच्या विचारातून। इक्विटी शेअर्स म्हणजे नेमकं काय? तुम्ही लहानपणी ऐकलेली ससा आणि कासवाच्या शर्यतीची गोष्ट आठवते आहे का? जय आणि नीता अवी काकांना भेटायला आले तेव्हा त्यांनी विचारले, काकांचा आज गोष्ट सांगायचा मूड दिसतोय असे जयला वाटले। काका, गेल्या वेळेला आपण म्युच्युअल फंडाचे प्रकार बघितले आणि आज आपण इक्विटी म्युच्युअल फंडासंबंधी बोलणार आहोत। यात ससा आणि कासव कसे येतात हे काही कळले नाही। जय म्हणाला, आठवते आहे चांगली मला। सुरुवातीला ससा भराभर उड्या मारत कासवाच्या पुढे जातो, पण नंतर झोपा काढतो आणि कासव मात्र त्यांच्या संथ गतीने चालत सशाच्या आधी पोहोचून शर्यत जिंकते। नीताने उत्तर दिले, बरोबर, पण मी तुम्हाला आज याच गोष्टीची आधुनिक आवृत्ती सांगणार आहे। यावेळी ससा काही फेऱ्यांची शर्यत ठरवतो, तरी तो पूर्वीच्या अनुभवाने शहाणा झाला असला तरीही त्याची मध्ये मध्ये झोपून राहायची सवय काही जात नाही, कारण काही फेऱ्या आघाडीवर राहते, पण शेवटी अंगभूत वेगामुळे ससा विजयी होतो। या गोष्टीचा संदर्भ तुमच्या लक्षात आला का? काका, मला आता समजले तुम्हाला काय सुचवायचे आहे ते। डेट फंडाचे कासवाशी साधर्म्य आहे आणि इक्विटी फंडाची तुलना सशाबरोबर करता येईल, बरोबर ना? जयने विचारले, बरोबर ओळखलेस तू। डेट रोखे प्रकाराची वाटचाल ठराविक गतीने होत असते, तर इक्विटीची शेअर्सच्या भावामधील वाढीचा वेग ठरलेला नसतो। यात काही वेळा खूप वाढ, काही वेळा जैसे थे, तर काही वेळा घट होत असते। पण काका, जर जुन्या गोष्टीप्रमाणे ससा झोपूनच राहिला आणि शर्यत हरला असेच दरवेळी झाले तर, म्हणजे इक्विटी शेअर्सनी काही वाढ दाखवलीच नाही तर? नीताने काळजीने विचारले, जर का देशाची अर्थव्यवस्थाच पूर्णपणे सुस्त झाली तरच इक्विटीमध्ये वाढ होणे थांबेल, आणि असे अधूनमधून होतही असते। पण हे लक्षात घ्या की नंतर जोरात चालून ससा जसा झालेला उशीर भरून काढून पुढे जाऊन शर्यत जिंकतो, तसे दीर्घकाळात शेअरमधील वार्षिक वाढ देखील ठेवीवरच्या परताव्यापेक्षा जास्त होते। ठरले तर मग आमचा पक्ष ससा हाच राहील, आम्हाला कासवाची काही गरज नाही। जय घाईने म्हणाला, थांब, एक लक्षात ठेव की ससा आणि कासव यापैकी फक्त एकाचीच निवड करायची नाही। कासव धीम्या गतीने पण निश्चितपणे वाटचाल करते, ज्यावर तुम्ही विसंबू शकता, आणि सशाचा वेग जास्त असला तरीही सशावर तुम्हाला सर्व काळ विसंबता येणार नाही। आले लक्षात? म्हणजे ॲसेट अलोकेशनमध्ये डेट आणि इक्विटी हे दोन्ही प्रकार असावे। आम्ही ससा आणि कासव दोन्ही पक्षांना निवडून देणार, नीताने जाहीर केले। अवी काका, आम्हाला इक्विटी फंडाचे महत्त्व पटले आहे, पण त्याविषयी पुढे काही सांगण्यापूर्वी शेअर्स आणि शेअर बाजाराविषयी अधिक माहिती दिली तर बरं होईल।
नीता म्हणाली, सांगतो, शेअर्समधील गुंतवणूक म्हणजे जणू काही तुम्ही त्या उद्योगाचे किंचित मालक असल्यासारखे असते. त्यामुळे मालकाच्या वाट्याला येणारा फायदा तोटा दोन्ही स्वीकारण्याची तुमची तयारी असली पाहिजे. अवी काका पुढे सांगू लागले, कुठलाही उद्योगधंदा मालक, प्रोप्रायटर म्हणून किंवा भागीदारी, पार्टनरशिप, लिमिटेड कंपनी यापैकी एका प्रकारात चालू करता येतो. या तिन्हीसाठी भांडवल लागते. मोठ्या प्रमाणात व्यवसाय करण्यासाठी कंपनी स्थापन करावी लागते, कारण शेअर्स विकून कंपनी मोठ्या प्रमाणात भांडवल गोळा करू शकते. प्रत्येक कंपनीच्या नावात लिमिटेड हा शब्द असतो. त्याचा अर्थ काय? नीताने विचारले. कंपनीला लिमिटेड, मर्यादित कंपनी म्हणण्याचे कारण कंपनीच्या शेअरधारकांची आर्थिक जबाबदारी त्यांनी घेतलेल्या शेअर्सपुरतीच मर्यादित असते. कंपनीची परिस्थिती कितीही खराब झाली तरी त्यांना काही रक्कम भरावी लागत नाही. शिवाय कंपनी जरी आजारी झाली तरी कंपनीच्या संचालकांनाही ते नुकसान भरून द्यावे लागत नाही. आणि कंपनी बंद करायची वेळ आली तर भागधारकांचा हक्क सगळ्यात शेवटचा असतो. मित्रांनो, महत्त्वाचा मुद्दा आहे, हा लक्षात घ्या. पण संचालकांनी काही गैरकृत्य केली असतील तर त्याला तरी ते जबाबदार असतात ना? नीताने चिडून विचारले. सत्यम कॉम्प्युटर्सच्या संचालकांच्या घोटाळा प्रकरणावरची ही प्रतिक्रिया होती. अर्थातच, पण सर्व कायदे पाळून केलेल्या व्यवसायात जर नुकसान झाले तर त्याची भरपाई प्रवर्तकांना करावी लागत नाही, तर सर्व शेअर होल्डरनाच त्याची झळ लागते. अवी काका पुढे सांगू लागले. तर कंपनीचे प्रवर्तक नातेवाईक आणि परिचितांकडून भांडवल घेऊन कंपनी चालू करतात. पुढच्या व्यवसायासाठी लागणारी अधिक रक्कम बँकेकडून कर्ज रूपाने आणि त्याहून अधिक भांडवल जनतेकडून घेतले जाते. प्रथम भागविक्री, IPO म्हणजेच सुरुवातीला जनतेच्या केलेली विक्री प्राथमिक बाजारात म्हणजेच प्रायमरी मार्केटमध्ये होते. त्यानंतर त्या शेअर्सची स्टॉक एक्सचेंजवर नोंदणी म्हणजेच लिस्टिंग झाल्यावर त्यांची जाहीर खरेदी विक्री चालू होते. याला दुय्यम म्हणजे सेकंडरी बाजार म्हणतात. इक्विटी शेअरवरती निश्चित लाभांश मिळेल अशी हमी देता येत नाही, म्हणजेच लाभांशाची हमी नाही आणि घातलेले भांडवल परत मिळेल याचीही हमी नाही. असे असताना शेअर्स कोण खरेदी करेल? मी तर लांबच राहीन. नीताने नेहमीप्रमाणे सावधगिरीचे मत व्यक्त केले. कंपनीच्या भविष्यकाळात अपेक्षित असणाऱ्या प्रगतीच्या भरवशावर लोक शेअर्स खरेदी करतात. घेतलेल्या किमतीपेक्षा शेअर्सचे बाजारभाव वर जायची अपेक्षा आणि शेअरवरती मिळणारा लाभांश हे दोन लाभ मिळण्याच्या अपेक्षेने शेअर्स खरेदी होते. कंपनीच्या एकूण विक्री उत्पन्नातून सर्व खर्च आणि कर देऊन जो निव्वळ नफा होतो तो सर्व नफा शेअरधारकांचा असतो. अशा नफ्यातला काही भाग लाभांश म्हणजेच डिव्हिडंड म्हणून भागधारकांना दिला जातो आणि उरलेला कंपनीत राखीव निधी म्हणून ठेवला जातो. म्हणजे कंपनीला जेवढा फायदा जास्त तेवढा त्या कंपनीच्या शेअर्सचा भाव जास्त असणार. पण काही कंपन्यांच्या शेअर्सचे बाजारभाव दर्शनी किमतीपेक्षा खूप जास्त असतात. ते कशामुळे? जयने शंका विचारली. कंपनीच्या विक्रीतील आणि नफ्याच्या वाढीचे प्रमाण, कॅश फ्लो, कर्ज, स्वतःचा निधी म्हणजेच डेट इक्विटी रेशो याचे प्रमाण ही तर महत्त्वाची कारणे आहेतच. पण त्याबरोबरच कंपनीची ब्रँड इमेज, तिची उत्पादने, सेवा यांचा दर्जा, व्यवस्थापनाची विश्वासार्हता, व्यवहाराची पारदर्शकता म्हणजेच कॉर्पोरेट गव्हर्नन्स, स्पर्धात्मक कामगिरी अशा अनेक घटकांवर त्या शेअरचा बाजारभाव हा अवलंबून असतो. बाह्य परिस्थितीचाही अनुकूल प्रतिकूल परिणाम कंपनीच्या वाढीवर, नफ्यावर आणि पर्यायाने त्यांच्या शेअरच्या बाजारभावावर होत असतो. मित्रांनो, हे मुद्दे समजून घेण्यासाठी तुम्हाला आम्ही जो बेसिक कोर्स डिझाईन केलेला आहे, जो अगदी मोफत आहे, तो जॉईन करणं आवश्यक आहे. आणि त्यासाठी तुम्ही डिस्क्रिप्शनमधील माहिती वाचून संपर्क करू शकता. इतरसुद्धा कोर्सेस डिझाईन केलेले आहेत, ते सुद्धा तुम्ही
जॉईन करू शकता। शेअर बाजाराचा कल समजण्याकरता सेन्सेक्ससह अनेक निर्देशांक मदत करतात। संपूर्ण बाजाराचा शेअर बाजाराचा आवाका असणारे BSEचा सेन्सेक्स आणि NSEचा निफ्टी हे निर्देशांक सर्वात महत्त्वाचे समजले जातात। सेन्सेक्समधील सर्व क्षेत्रातल्या प्रातिनिधिक अशा 30 कंपन्यांचा तर निफ्टी 50मध्ये 50 कंपन्यांचा समावेश असतो। एप्रिल 1979 मध्ये 100 पासून सुरुवात करून सेन्सेक्सने 29 जानेवारी 2018 या दिवशी 36,375चा आजपर्यंतचा उच्चांकी पल्ला गाठला होता। आता त्यापेक्षा जास्त आहे 2025 मध्ये। म्हणजेच सुरुवातीला जर 1000 रुपये सेन्सेक्समध्ये गुंतवले असते तर त्याचे मूल्य 3.6 लाख रुपये एवढे झाले असते। निफ्टीची सुरुवात 1995 मध्ये 1000 पासून झाली। शेअरमधील अल्प काळातल्या गुंतवणुकीवर फायदा किंवा तोटा काय होईल हे सांगता येत नाही, पण जसा गुंतवणुकीचा काळ वाढत जातो तसा नुकसान न होण्याची शक्यता वाढत जाते। तर मित्रांनो, आपल्याला महत्त्वाचे मुद्दे कोणते लक्षात ठेवायचे आहे? डेट रोखे प्रकाराची वाटचाल ठराविक गतीने होत असते, तर इक्विटीची शेअर्सच्या भावामधील वाढीचा वेग हा ठरलेला नसतो। दीर्घकाळात शेअरवरील वार्षिक वाढ ठेवीवरच्या परताव्यापेक्षा जास्त होते। शेअर्समधील गुंतवणूक म्हणजे जणू काही तुम्ही त्या उद्योगाचे किंचित मालक असल्यासारखे असते। त्यामुळे मालकाच्या वाट्याला येणारा फायदा तोटा दोन्ही स्वीकारण्याची तुमची तयारी असली पाहिजे। संपूर्ण शेअर बाजाराचा आवाका असणारे BSEचा सेन्सेक्स आणि NSEचा निफ्टी हे निर्देशांक सर्वात महत्त्वाचे समजले जातात। सेन्सेक्सने 5 वर्षाच्या कालावधीकरता म्हणजेच रोलिंग रिटर्न्स सरासरी 17% वार्षिक परतावा दिला होता। 1979-2015 या दरम्यानची गोष्ट आहे। आज रोजी ही परिस्थिती अजून वेगळ्या प्रकारे आपण तपासू शकता। मुदत वाढत गेली की इक्विटीवरील परताव्याची चंचलता कमी होते, उणे परतावा मिळण्याची शक्यता कमी होते। तर मित्रांनो, अशा प्रकारे आपल्याला धनवृद्धीसाठी म्युच्युअल फंड अरविंद परांजपे यांनी इथे मार्गदर्शन केलेले आहे। मित्रांनो, आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल। कृपया लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या मित्रांसोबतही हा व्हिडिओ शेअर करा। चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत या शिक्षणाच्या प्रवासात सामील व्हा। पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या आगळ्या वेगळ्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।